जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. तो पुणेकर होता. प्रथमच मुंबईत आला असावा, कारण तो विचारू लागला, मुलून कधी येईल, मला उतरायचं आहे. लोकांनी सांगितलं की ही फास्ट ट्रेन आहे, गाडी ही मुलुंडला थांबत नाही. बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की घाबरू नको, एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते, तेव्हा तू धावत्या गाडीतून उतार व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव, म्हणजे तू पडणार नाहीस. झालं. ठरल्याप्रमाणे त्याला दारात उभं केलं. गाडी मुलुंडला स्लो झाली, तेव्हा तो स्टेशनवर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला. पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला. तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं, तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली. ही फास्ट ट्रेन आहे, मुलुंडला थांबत नाही. एकदा का नाही, एक मुंबईकर आणि पुणेकर गप्पा मारत होते. मुंबईकर अभिमानाने म्हणाला, मित्रा, माझा मुंबईत का नाही स्वतःचा मोठा बिझनेस आहे. पुणेकर शांतपणे म्हणाला, अरे वा, कसला बिझनेस आहे तुमचा? मुंबईकर म्हणाला, लोकल ट्रेनमध्ये चहा आणि वडापाव विकण्याचा. पुणेकर हसत म्हणाला, वा, मग दिवसाला किती नफा होतो? मुंबईकर म्हणाला, तसा काही फिक्स नाही, पण रोज किमान 5,000 रुपये नक्कीच मिळतात. पुणेकरांना चष्मा सावरत आश्चर्याने विचारले, बापरे, मग एवढ्या नफ्यातून तुम्ही महिन्याला काय काय खरेदी करता? मुंबईकर म्हणाला, ते काहीच नाही, मी फक्त लोकल ट्रेनचं रोजचं तिकीट काढतो आणि उरलेले पैसे घरी नेऊन का नाही बायकोच्या हातावर ठेवतो. पुणेकर चिंतेत पडत म्हणाला, अरे, मग तुम्ही फुकट काय करता? एक पुणेकर आरशात बघून स्वतःलाच नमस्कार करीत होता. मुंबईकराने विचारलं, हे असं काय करतोय? पुणेकर म्हणाला, आज ना गुरुपौर्णिमा ना, आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकवणार, म्हणून स्वतःलाच नमस्कार करतोय. बायको, सांगा तुमच्या लेकी माझी काय किंमत आहे? म्हण्या, अगं, तू लाख मोलाची आहेस. बायको, मग त्यातले काय पैसे द्या, मला मैत्रिणी बरोबर का नाही सिंगापूरला फिरायला जायचं आहे. पहिला मुलगा, जर एका बाजूला पैसे आणि दुसऱ्या बाजूला अक्कल असं असेल तर तू कशाची निवड करशील? दुसरा मुलगा, अर्थातच पैशांची. आणि तू? पहिला मुलगा, अक्कल. दुसरा मुलगा, बरोबर, ज्याच्याकडे का नाही जे कमी असतं ते तोच निवडतो. बंडोबा का नाही प्रेशर कुकर खरेदी करतात आणि दुसऱ्याच दिवशी दुकानदाराला परत करतात. दुकानदार, कुकर परत द्यायचं कारण काय हो? बंडोबा, कारण घरात 3-3 तरुण मुले आहेत आणि हा का नाही त्यांना बघून शिट्ट्या वाजवतो. एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो. मुलगा, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, तुझ्यासाठी का नाही मी काहीही करू शकतो. मुलगी, बघ, खरंच काहीही करू शकतो. मुलगा, हो, तू सांगून तर बघ. मुलगी, आम्ही गणपती गावाक जातय, कोकण कन्याची 4 तिकीट कन्फर्म करून आणून दे. एकदा पप्पू टप्पूला स्वतःच्या घरी बोलावतो. जेव्हा टप्पू पप्पूच्या घरी जातो, तेव्हा पप्पूच्या घराला का नाही कुलूप लावलेलं असतं आणि तिथे का नाही लिहून ठेवलेलं असतं, तुझा पोपट झालाय, चल उठ इथून. टप्पू खाली पडलेला खडू उचलतो आणि लिहितो, मी आलोच नव्हतं. गण्या लग्नासाठी मुलीचा हात मागायला जातो. गण्या, नमस्कार, मला ना तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बबनशेठ, हो का? तू महिन्याला किती कमवतोस रे? गण्या, 12,000. बबनशेठ, अरे, माझ्या मुलीला मी 10,000 रुपये महिन्याला नुसता पॉकेट मनी देतो. गण्या, हो, मग तेच तर धरून सांगतोय मी. शाळेचं जीवन पण किती मस्त होतं. आत येऊ का सर? असं म्हटलं की 10 जण आत जायचं. बायको, अहो, ऐकलत का? तुम्ही होळी खेळायला का नाही जाऊ नका. नवरा, का? बायको, गल्लीतली 5 पोरं धुतली तेव्हा कुठं 6व्या वेळी का नाही आपला बंड्या सापडलाय बघा, म्हणून म्हणते तुम्ही का नाही होळी खेळायला जाऊ नका. मंदार, आई, आपण एक कुत्रा पाळायचा का ग? आई, कशाला? कुठे बाहेर गाऊ जातोयस का तू?
आणि तू भुंकतो ते काय कमी आहे का? काय नाही आणायचं दुसरं कुत्रं. जण्या, तुझा इतिहासाचा पेपर कसा होता? म्हणे खूप वाईट होता. सगळे प्रश्न माझ्या जन्मात आधीच विचारलेले होते. त्यामुळं खूप वाईट होता. काय सांगू पेपरबद्दल तुम्हाला? जण्या, बायकोशी भांडून नव्हे तर हसून तिचं मन जिंकायचं. मन्या घरी येऊन तसा प्रयत्न करू लागतो. बायको, आजकाल तुम्हाला का नाही खूप हसायला येते. तुमचं हसण्याचं भूत एकदा उतरवायलाच लागेल असं दिसतंय. बायको नवऱ्याला, दिवसभर नुसतं क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. मी घर सोडून चाललीय. नवरा कॉमेंट्री करत, पहिल्यांदाच पायांचा योग्य वापर. मैन्या सायन्सच्या तासाला वर्गात पेंगत असतो. सायन्सचे शिक्षक, तास चालू असताना वर्गात पेंगतोस काय? म्हण्या, नाही, गुरुत्वाकर्षणामुळे डोकं खाली पडते. पेंगत बिंगत काय नाही मी. जुन्या जमान्यातला 1 रुपया म्हणजे आत्ताचे 100 रुपये. तसेच आमचे तेव्हाचे 10, 20 व 40% म्हणजे आत्ताचे 96%. समजावेत आणि आमचा आदर कायम ठेवावा. अखिल भारतीय काटावर पास होणारी संघटना. म्हणे, डॉक्टर, मी रोज 50 रुपयाचं औषध घेतोय पण काही फायदा झाला नाही. डॉक्टर, आता तू माझ्याकडून 40 रुपयेवाला औषध घे, त्यामुळे तुला 10 रुपयांचा फायदा होईल.